आज मला ना सगळी कामं डबल झालेत म्हटलं तर चालते बघा. ते म्हणजे काय माहिती का, सकाळची सगळी साफसफाई झाली ना, तर त्याच्यानंतर साफसफाई झाल्यानंतर म्हटलं चला स्वयंपाकाला लागूया. तर स्वयंपाकाला लागले आणि त्याच्यानंतर काय झालं, त्याने म्हणले आता स्वयंपाकाचं मध्ये तू काय बनवले, तर मी शेपूची भाजी, शेपू आहे ना तो बनवायला घेतला होता. ते म्हणले तेवढा शेपूच बनव आणि जी रस्सा भाजीसाठी मी तयारी करून ठेवली होती ना, तर ती तू बनवू नको कारण मी चिकन आणणार आहे म्हटल्यावर मग परत ती भाजी ते तसंच ठेवलं, सगळं तयारी केलेली. आणि त्याच्यानंतर मग शेपू पहिल्यांदा बनवायला घेतला. तर शेपूसाठी ना 4-5 मिरच्या घातल्या कट केलेल्या, लसूण ठेचून घातला आणि त्याच्यानंतर धुवून शेपू टाकला आणि त्याच्यानंतर थोडीशी मटकीची डाळ टाकली आणि 4 ते 5 मिनटं वाफ दिली बघा. आणि त्याच्यानंतर ना मला बनवायचं होतं चिकनचा रस्सा. तर चिकनच्या रस्स्याची पण तयारी करायची होती कारण ही फक्त टिफिनसाठी बनवली होती मी. तर चिकनच्या रस्स्यासाठी वाटण तयार करून घेतलं. थोडासा कांदा भाजून घेतला, लसूण अद्रक पेस्ट आणि थोडंसं खोबरं हे भाजून मस्त अशी त्याची पेस्ट तयार करून घेतली आणि आपली बेसिक मसाले सगळी त्याची तयारी करून घेतली. कारण म्हणलं एकदा सगळी तयारी केली ना मग भाजी टाकायला काही वेळ लागत नाही. तर पोरं जायची होती शाळेत म्हणून पहिलं त्यांना ती भाजी बनवून दिली आणि त्याच्यानंतर मग म्हणलं 2-4 चपात्या लाटून घेतल्या आणि त्यांना टिफिन वगैरे बांधून दिले आणि त्यांना ते शाळेत गेले. त्याच्यानंतर म्हणलं आता भरपूर वेळ आहे कारण पोरं एकदा शाळेत गेली ना मग भरपूर वेळ असते बघा. कारण जास्त त्यांची गडबड असते, सगळं ही त्यांना तयारी वगैरे करून द्यावं लागते, डबे वगैरे, नाहीतर विसरून जाते ती. आपण जर डबा नाही भरला ना तर मग ती तसंच राहते. तर आता चिकनच्या भाजीसाठी ना मी तर खोबरं अद्रक लसूणची जी पेस्ट तयार करून घेतली होती ना ती मस्त अशी तळून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, बेसिक मसाले, जिरा पावडर, धना पावडर, थोडं जास्त असं काळं तिखट टाकून घेतले. कारण चिकन किंवा मटण अशी भाजी असली ना तर थोडंसं जास्त काळं तिखट टाकलं ना तर एक नंबर टेस्ट येते बघा. तर त्याच्यानंतर मी चिकनची वगैरे भाजी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर एक 4 ते 5 मिनटं फक्त बारीक गॅसवर वाफ दिली ना तर चांगला कट वगैरे येते बघा त्याला. आणि त्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी ओतले, नॉर्मल नसलं तर सगळं जे चिकनचं शिजवलेलं पाणी ना तेच ओतून घ्यायचं म्हणजे टेस्ट छान येते. तर चिकनची भाजी झाली. आता मला ना थोडीशी गवारीची भाजी पण बनवायची होती. तर गवारीची भाजी याच्यासाठी की त्यांना ना परत अचानक म्हणजे म्हणजे बाहेर जायचं होतं कामाला. तर म्हणलं आता हे चिकनची भाजी वगैरे असलं घेऊन काही ती काय जाणार नाहीत तर त्यांनी ते त्यांना खायला होईल म्हणून थोडीशी त्यांच्या टिफिनपुरती मी परत गवारीची भाजी बनवायला घेतली. कारण आता ही बनवलेली जी चिकनचा रस्सा आहे ना ती संध्याकाळी सगळीजण खातील. पोरं शाळेवरून आली ना त्यांनी आणि आम्ही सगळीजण खाऊ ही संध्याकाळी चिकन. मग काय केलं, आता म्हणलं ही भाजी बनवली आणि पहिलेच शेपू बनवून झालाय, आता 2-2-3-3 भाज्या बनवून खराब होतील म्हणून ती पहिल्यांदा फ्रीजमध्ये हायची बनवलेली भाजी त्यांना जेवायला वाढलं. ते जेवले सकाळी आणि म्हणलं संध्याकाळी आता ही सगळीजण खाता येईल म्हणून त्याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि त्यांच्या टिफिनला ना त्यांना बाहेर जायचं होतं तर त्यांना चिकन वगैरे असं घेऊन जात नाहीत ते बाहेर, त्यामुळं त्यांच्यासाठी ना थोडीशी अशी नॉर्मल गवारीची भाजी केलेली आहे त्यांच्या टिफिनसाठी. त्याच्यामध्ये काय नाही, कांदा एक 1-1.5 कांदा चिरून टाकलेला आहे, छोटे कांदे होते ती 1.5 कांदा टाकला, लसूण टाकला आणि त्याच्यानंतर मस्त अशी फोडणी देऊन गवारीची भाजी वगैरे तयार करून घेतली. त्याच्यानंतर म्हणलं आता भरपूर कंटाळा आलेला आहे, सगळं किचन वगैरे साफसफाई करून घेतली. आणि त्याच्यानंतर साफसफाई झाली पण मला ना जेवायची अजिबात इच्छा नव्हती. कारण म्हणलं आता सकाळी थोडासा नाश्ता केलेला होता तर त्याच्यासाठी म्हणलं आता निवांत जेवूया. तर थोडासा चहा घेतला आणि त्याच्यानंतर म्हणलं फरशी वगैरे पुसून घ्यावं. फरशी वगैरे पुसली ना तर कंप्लीट एकदा काम झालं की आपलं जेवायला निवांत, आपलं काही टेन्शन नाही. तर मग लेडीजचं कसं असतं माहिती का, घरातली सगळी कामं झाली ना तर निवांत जेवायला काही टेन्शन नसते. कारण जेवण करून परत घरातली कामं करायची म्हणले ना तर थोडासा आळस येतोय म्हणून घरातली सगळी कामं वगैरे करून घेतली पूर्ण. आणि मग जेवणासाठी मग म्हटलं फरशी काय, आपल्याला जेवण करून जरी फरशी पुसली तरी काय प्रॉब्लेम नाही. पण भूक नव्हती त्यामुळे जेवण काय केलं नाही मी, फरशी वगैरे पुसून घेतली आणि एकदाची सगळी कामं माझी क्लिअर झालेली आहे. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट